ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर बघा, काल आपण पाहिलं होतं की सगळ्या टेन्शनमुळे मधुभाऊंना अटक होईल या सगळ्या गोष्टीमुळे सायलीला चक्कर आलेली असते आणि अर्जुनला टेन्शन येतं बिचारायला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, काल तुम्हाला भरपूर फेक रिव्ह्यू ऐकायला मिळतील की गुड न्यूज आहे वगैरे, तर असं काही झालेलं नाहीये. अश्विन आलाय ताबडतोब सायलीला चेक करायला. सुरुवातीला त्याने सायलीचा बीपी वगैरे चेक केलाय आणि थोडासा पॉज घेतलाय त्यांनी, म्हणजे बीपी चेक करेपर्यंत वगैरे. आणि मग तो अर्जुनला विचारतो, इथे काही स्ट्रेस वगैरे असं काही घडलं होतं का, म्हणजे कदाचित त्याला बीपी लो हाय असं काहीतरी दिसलाय. आणि मग त्याने विचारलं अर्जुनला की सायलीला स्ट्रेस येईल असं काही घडलं होतं का, इथे टेन्शन येईल असं काही. मग आता इथे त्यांनी फक्त पुन्हा व्हिज्युअलाइज केलंय, म्हणजे अर्जुन झालेला सगळा घटनाक्रम अश्विनला सांगतोय आणि ते फक्त म्युझिक लावलंय त्यांनी, आपल्याला काही ऐकवलेलं नाहीये. आणि हे सगळं झाल्यामुळे सायलीला चक्कर आली. म्हणजे अर्जुन आता म्हणतो की मधुभाऊंना अटक होणार असं वाटत होतं सायलीला, म्हणून कदाचित तिला टेन्शन आलं असावं. आता अर्जुनने हे सगळं सांगितलं अश्विनला आणि मग तो म्हणतो, अच्छा बरं बरं, म्हणूनच कदाचित तिला चक्कर आली असावी. बरं, घाबरण्यासारखं काही नाहीये, थोड्या वेळात येईल तिला जाग. आता ते पुन्हा त्यांनी मागचं जे काही झालं ना ते दाखवलं प्रेक्षकांनो. आणि मग अश्विन म्हणतो, मम्मा तिला जाग आल्यावर ना थोडी जास्ती साखर घालून तिला लिंबू पाणी दे आणि तिला स्ट्रेस वाढेल, टेन्शन वाढेल असं काही म्हणू नका आणि बोलू नका तिच्या समोर, एवढं तो सांगतो अर्जुनला. आणि सगळेच जण आता बघत असतात सायलीकडे आणि सायलीच्या तब्येतीमुळे सगळेच जण टेन्शनमध्ये आहेत. पण चला प्रेक्षकांनो, एका अर्थी हे बरं झालं की परिस्थिती अनुरूप हे सुभेदार बदललेत. म्हणजे काही का असे ना, आता सायलीची तब्येत ठीक नाहीये म्हणून पूर्णाजी इथे कल्पनाताई सगळ्यांचा जीव थोडा थोडा होतोय बरं का. पण प्रतापराव तर आधीच सायलीच्या साईडने आहेत, त्यामुळे टेन्शन की तो बाती नाही. तर बघा आता दामिनी आणि महिपत यांच्या या प्लॅनमध्ये कसे अडकणार आहेत. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं ना, हे सगळं प्लॅन करून अगदी फुलिशपणा दाखवलाय दामिनीने. एक्झॅक्टली तसं झालंय. आता पुढचा सीन त्यांनी दामिनी आणि महिपतचा दाखवला. आता दामिनी महिपतला समजावून सांगत असते, अहो ऐका शिखरे, तो अर्जुन मागच्या वेळेला केसमध्ये जिंकला की नाही, म्हणजे काय झालं, तो ओव्हर कॉन्फिडन्स झाला. त्या अर्जुनच्या गावी पण नसेल की असली कुठली तरी डेड बॉडी आश्रमामध्ये सापडेल, त्याचा खुनाचा आळ कदाचित पाटलावर येईल. या सगळ्यामुळे काय झालं शिखरे, अर्जुन आणि त्याची टीम, त्यांचा अख्खा वेळ, त्यांची अख्खी एनर्जी या सगळ्या दुसऱ्या खुनाच्या निस्तरण्यामध्ये चालली आहे की नाही शिखरे. म्हणजे जी गाडी वेगाने रुळावर धावत होती ती गाडी थोड्या वेळासाठी का होईना पण रुळावरनं घसरली आहे की नाही. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, अर्जुनचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी तिने हे केलंय, पण हे सगळं करून हे दोघं फसलेत, 100% फसलेत. आता बघा, महिपत हळूच म्हणतो, अरे खरंच की माझ्या हे लक्षातच आलं नाही. मग दामिनी म्हणते, म्हणूनच मी ॲडव्होकेट दामिनी देशमुख आणि तुम्ही महिपत शिखरे आहात. मग महिपत म्हणतो, बरोबर आहे बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, तुमच्या पद्धतीने चालू द्या बरं का. त्या अर्जुन सुभेदारांची गाडी अशी रुळावरनं घसरून टाका आणि ते रूळ आहे ना रूळ, ते गाडीचे रूळ तोडून मोडून फोडून सगळं वाटोळं करून टाका त्या गाडीचं. पुढे जाऊन वाटोळं झालं पाहिजे, ॲक्सिडेंट झाला पाहिजे त्या गाडीचा. ॲक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा. दामिनी म्हणते, होणार, सगळं होणार. मग शिखरे म्हणतो की अरे त्या थेरड्याला फाशी झाली पाहिजे, व्हायलाच पाहिजे. मग दामिनी म्हणते, बघा सगळं होणार आहे तुमच्या मनासारखं, तुम्ही ना फक्त जरा शांत बसत जाओ. पण महिपत कसला शांत बसतोय, दामिनी वैतागून जाते. तो गाणं म्हणत असतो, ॲक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा. काही दाखवतात बाबा. तर पहा, आता सायलीला बरं नाही, आधीच सगळे विचारे टेन्शन मध्ये दाखवले त्यांनी. आता ही मध्येच शुभ बोलणाऱ्या तर म्हणे, आता म्हणते कशी, जोपर्यंत मधुभाऊ घरात आहे तोपर्यंत सायलीला टेन्शन आणि स्ट्रेस येणारच आहे ना. मग अर्जुन तिच्याकडे बघायला लागतो रागाने. मग प्रिया म्हणते, नाही म्हणजे असं खून बिन डेड बॉडी बिड बॉडी असं ऐकलं तर तिला टेन्शन येणं साहजिक आहे, सगळ्यांनाच टेन्शन येईल, त्यात काय. आता प्रतापरावांना कल्पनाताईंना पण राग आलाय बरं काहीचा. सगळेजण तिच्याकडे जरा रागाने बघत असतात, तिला काही फरक पडत नाही म्हणा. मुद्दाम मधुभाऊंना कानकोंड करण्यासाठी ती बोलली आहे बरं चार चौघात. मग शेवटी मधुभाऊ बिचारे कसं तरी फील करतात. ते म्हणतात, मी ना जरा खाली जातो. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही मधुभाऊ, तुम्ही कुठेही जायचं नाही, तुम्ही इथेच थांबा. मग प्रतापराव पण म्हणतात, मधुभाऊ
सायलीला जाग आल्यावर तुम्ही समोर असलात तर तिला लवकर बरं वाटेल की नाही. थांबा बरं, तुम्ही इथेच थांबा मधुभाऊ. मग अर्जुन जरा टेन्शन मध्ये दाखवला, कारण सायलीला अजून शुद्ध आलेली नसते. मग तो तिला उठवायचा प्रयत्न करतोय. सायली, उठ न ग, उठ. अगं बघ, मधुभाऊ इथेच आहेत, कुठेच गेलेले नाहीयेत. प्लीज सायली उठ ग, अगं डोळे उघड. मग आता सगळ्यांना टेन्शन येतं, सायली डोळे उघडते की नाही. अगदी अश्विनला सुद्धा बरं का. मग अश्विनही असा केविलवाणा पाहत असतो सायलीकडे. पण प्रिया मात्र या क्षणाला हसताना दाखवली की सायली काही जागी होणार नाही असं तिला वाटते. असं काहीतरी फील झालं तिच्या चेहऱ्यावर कडे बघून. पण आता तेवढ्या वेळातच सायली जागी होते. चला, बिचारीला थोड्या वेळ का होईना आराम मिळाला. मग ती जागी होते ना, मग कल्पनाताईंना चांगलं वाटतं, बाई आली बाई शुद्ध हिला. मग आता ती झोपेत अशी मधुभाऊ मधुभाऊ अशी बरळत असते. मग अर्जुन म्हणतो, आहेत मधुभाऊ इथेच आहेत सायली. मग सायली एकदम उठून बसते आणि म्हणते, मधुभाऊ. आणि तिला चांगलं वाटतं की चला, आपले मधुभाऊ इथेच आहेत आपल्या डोळ्यासमोर. बिचारीला टेन्शन आलेलं असतो प्रेक्षकांनो, हे सगळं कोट वगैरे, आणि त्यातनं मधुभाऊ वयस्कर आहेत ना, त्यांना हे सगळं सहन करायला लागू नये म्हणून तिला काळजी वाटते बिचारीला. आता लगेच ही सायली जागी होऊन मधुभाऊंना बघते आणि खुश होते. मग मधुभाऊ म्हणतात, अगं बघ साऊ, जावाई बापूंनी पोलिसांना परत पाठवलं बघ. चैतन्य म्हणतो, हो वहिनी, मधुभाऊंना लगेच बेल मिळाली, काळजी करू नका हा वहिनी, मधुभाऊंची अँटिसिपेटरी बेल मी लगेच घेऊन आलो. अरे इतकी इंग्लिश मध्ये का बोलताय खरंच. अटकपूर्व जामीन घेऊन आलो असं मराठीतून बोललं तर सगळ्यांनाच कळतं की नाही. जाऊ द्या, गमतीचा भाग. मग आता सायली रडते आणि अर्जुनला मिठी मारते. अर्जुन म्हणतो, अरे आता का रडतेस तू, चल वेडाबाई, रडायचं नसतं. मी नाही मधुभाऊंना काही होऊ देणार. आता सायलीला जरा दिलासा आलाय. प्रियाला जलेस फील होतं या दोघांचं प्रेम पाहून. आणि मग अर्जुन म्हणतो, बरं वाटतंय ना तुला सायली, आता रडू नकोस हं. मग सायली तिचे डोळे पुसते. चैतन्य म्हणतो, हे बघ अरे अर्जुन, म्हणजे मला कळतंय तुला इथे थांबणं गरजेचं आहे, पण ना आपल्याला जावं लागेल. अरे पोलिसांना आपण ती जामिनाची कॉपी दिली आहे, पण अजून फॉर्मॅलिटीज बाकी आहेत बऱ्या. अरे आपल्याला त्या क्राईम सेटवर पण जायचंय. आता प्रिया कशी ऐकते बघा हा, बारीक. आणि मग सायली म्हणते, अहो खरंच जा तुम्ही, माझी तब्येत आता बरी आहे. म्हणजे अर्जुनला सायलीच्या तब्येतीची काळजी असते ना, म्हणून त्याला जावंसं वाटत नसतं. मग सायली म्हणते, नाही मी ठीक आहे, तुम्हीच जा, आणि मधुभाऊंना सोडवण्यासाठी जे जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करा. मग आता सायली तिचे डोळे वगैरे पुसते. आणि मग प्रतापराव म्हणतात, हे बघ बेटा अर्जुन, तू जा, तू इथली काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना बाळा इथे. वा वा, किती छान वाटतं प्रेक्षकांनो. एवढं एकच वाक्य ऐकलं की आपल्या माघारी आपले आई वडील आहेत, ही गोष्टच अशी सुखद करून जाते. आता काय सांगू, मला हे वाक्य ऐकून जरा टचकन पाणी आलं डोळ्यात. प्रतापराव म्हणतात, अरे बाबा अर्जुन, तुला तिथे गेल्यानंतर हे जे काही त्रांगडं होऊन बसलंय ना, ते निस्तरायला तुला बघावं लागेल ना तिथे जाऊन. जा बेटा जा, तू जा अर्जुन. आणि सायली, तुला काही लागलं सवरलं तर आम्हाला हाक मार, आम्ही आमच्या खोलीतच आहोत खाली. आता कल्पनाताई पण असं मानेने होकार देतात हं. मग लगेच प्रिया पण म्हणते, सायली काळजी घे हो, तिचं बोलणं इतकं आर्टिफिशियल वाटतं ना, म्हणजे नाटकीच बोलते ही, मला तरी असंच वाटतं बाबा. पण असो, आता सगळेजण निघून जातात तिथून. आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो, टेक केअर हं सायली, काही लागलं तर मला फोन करशील ना. आणि मधुभाऊ तुम्ही इथेच थांबा हं सायलीजवळ, असं म्हणून आता तो त्याचे कपडे वगैरे घेतो चेंज करायला म्हणून. आणि मग मधुभाऊ बसतात साऊजवळ आणि म्हणतात, साऊ बाळा नको काळजी करूस बेटा, आता सगळं चांगलं होणार आहे. आणि सायली आता त्यांच्या खांद्यावर असं डोकं ठेवून रडते. आणि मधुभाऊ तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात. खरं तर मधुभाऊंनाही टेन्शन आलंय बरं का प्रेक्षकांनो. पण आता बघा, इथून पुढे महिपतचा सीन दाखवलाय आणि अर्जुन आज आश्रमात गेलेला सुद्धा दाखवलाय बरं का पुढच्या सीन मध्ये. बघत राहा काय काय घड. महिपत साक्षीला सांगत असतो, आतापर्यंत मधुकर पाटलाच्या डोक्यावर एकाच खुनाचा आळ होता, पण देशमुखबाईच्या डोक्यालिटीनं त्या मधुकर पाटलावर आता दोन खुनाचे आळ येणार. आता साक्षी जरा सरप्राईज दाखवली आहे. आधी हिची मानसिक अवस्था ठीक नव्हती ना, पण डोक्यालिटीने हा कोणता शब्द आहे बाबा महिपतचा, हे जरा नवलच आहे. पण आता नागराज म्हणतो, अरे त्या देशमुखबाईच्या डोक्यालिटीने का तुझ्या कृपेने. मग लगेच महिपत म्हणतो, अहो तेच हो नागराजशे, खून मीच केला हो, पण देशमुखबाईच्या डोक्यालिटीनं त्याच्यावर 2 खुनाचा आळ गेला, त्या मधुकर पाटलावर. मग साक्षी म्हणते, काय काय बोलताय काय तुम्ही, कोणाचा खून, कोणाची आयडिया, काय चाललंय काय इथे. मग लगेच महिपत म्हणतो, अरे पोरी तू आता आजकाल टीव्ही बघत नाही, पेपर वाचत नाही, मोबाईल पण बघत नाही ना,
त्यामुळं तुला कळणार नाही की काय चाललंय, त्या पाटलाच्या नावानं काय धुराळा उडतोय बाहेर. आणि मग हे बघ, तू मला सारखी म्हणायची ना, अण्णा मर्डर करू नका, मर्डर करू नका, अण्णा ते नो व्हायलन्स, नो व्हायलन्स काहीतरी म्हणायची ना तू मला नेहमी. नागराज म्हणतो, अरे मैपत ते व्हायलन्स नसतं रे, व्हायलन्स असतं, व्हायलन्स. व्हायलन्स म्हण मैपत, व्हायलन्स. मग लगेच मैपत म्हणतो, अहो तेच हो नागराज शेठ, तेच ते. अय साक्षी, तुम्हाला म्हणायची ना नेहमी ते व्हायलन्स करू नका. अगं तोच व्हायलन्स आता कामाला आला बघ. काही वर्षापूर्वी मी एक मर्डर केला होता आणि तो मुर्दा वात्सल्य आश्रमाच्या मागच्या बाजूला पुरला होता मी. बरोबर ऐन टायमाला देशमुख बाईने पोलिसांना टीप द्यायला लावली, ते मडं उकरून काढायला लावलं. आता ते मडं उकरल्यानंतर कोणावर आरोप येणार सांग बरं. मग साक्षी म्हणते मधुभाऊंवर. मग लगेच मैपत म्हणतो, 113% बरोबर बोललीस बघ साक्षी. आता दोन्हीच्या दोन्ही मर्डरचे आळ त्या मधुकर पाटलावर जाणार आणि हा अर्जुन सुभेदार आता आ वासून बघणार. पण प्रेक्षकांनो मला सांगा, आतापर्यंत यांनी अर्जुनला एवढंच ओळखलं का? अर्जुन खरंच आ वासून उभा राहत राहणार आहे का? तो काही सिद्ध करणार नाही का की ही डेड बॉडी कोणाची होती, कशी काय आली तिथे, काय आली? पण हो बघा तुम्ही, ही दामिनी आणि मैपत शिकरे दोघेच्या दोघे फसणार या प्रकरणामध्ये. 100% काय 113% मैपतच्या भाषेत सांगायचं झालं तर ते फसणारच आहेत. तर असो, आता अर्जुनराव गेले तिथे वात्सल्य आश्रमामध्ये. कुठे डेड बॉडी सापडली, काय, त्या सगळ्याचे डिटेल घ्यायला तिथे अर्जुन गेलाय. एवढंच नाही तर ज्याला ते म्हणजे दामिनीने ज्याला टिप दिली ना की तू जा हे सगळं सांग पोलिसांना, त्यालाही भेटायला गेलाय बरं का अर्जुन. आता आश्रमात गेल्यानंतर तिथे पोलीस वगैरे असतातच. आता अर्जुन तिथे आज जाऊन तिथे चौकशी करतो पोलिसांना. आधी तर ते पोलीस जरा नाही म्हणतात त्याला सगळं डिटेल द्यायला, पण बघा काय काय झालंय. आता तो गेल्या म्हणतो, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे. मग ते पोलीस म्हणतात, हो सर मी ओळखतो तुम्हाला. अर्जुन त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारतो, तुम्हाला कसं कळलं इथे डेड बॉडी आहे, कोणी सांगितली ही माहिती तुम्हाला? मग ते पोलीस सांगतात, महेंद्र पोरगावकर नावाचा एक माणूस कुत्रा फिरवण्यासाठी इथे आला होता. त्याच्या कुत्र्याने जरा त्रास दिला त्याला, म्हणजे भुंकत होता तो कुत्रा इथे येऊन, म्हणून त्याने आम्हाला फोन केला आणि आम्ही इथे पोहोचलो. अर्जुन त्यांना म्हणतो, मला FIR आणि पंचनामे दाखवा. मग ते पोलीस आधी नाही म्हणतात. मग चैतन्य म्हणतो, तुम्ही नाही म्हणताय पण त्याआधीच मी तुम्हाला सांगतो, राईट टू इन्फॉर्मेशन या ऍक्ट खाली आम्ही ऑलरेडी ऍप्लिकेशन केलंय आणि हे चेक करा तुम्ही आणि डिटेल माहिती या केस संदर्भात आम्हाला द्या. आता असं बोलल्यानंतर त्या पोलिसांना ती माहिती अर्जुनला द्यावीच लागते आणि मग ते लगेच ते माहितीचे सगळे कागदपत्र, सगळे डिटेल्स ते लगेच अर्जुनला देतात. मग अर्जुन ते डिटेल्स सगळे वाचताना दाखवलाय आणि अर्जुनच्या काही गोष्टी लक्षात येतात ताबडतोब. मी तेच तर म्हणलं की अर्जुन एवढा हुशार वकील आहे, हे दामिनी कशी काय विसरली? असो, तर आता हे काहीतरी केस डायव्हर्ट करायचं आहे आणि काहीतरी नवीन विषय चघळायचा आहे म्हणून चाललाय. तर अर्जुनने ते वाचलंय आणि त्याला काही मुद्दे लक्षात आलेत. ते मुद्दे त्याने चैतन्याला सांगितलेत, पण जरा वेळाने. आता तो चैतन्याकडे फक्त बघतो आणि मग ते माहिती वाचून ती माहिती पुन्हा त्यांना देऊन टाकतो परत आणि थँक्यू म्हणून जरा बाजूला येतात आता हे दोघे जण. आता अर्जुनला जे कळलंय ते तो चैतन्याला शेअर करतो. बघा, चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन, काय वाटतंय तुला? अर्जुन म्हणतो, फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे ती बॉडी ॲटलिस्ट काही महिने जुनी आहे, तर ती बॉडी आत्ताच कशी काय सापडली असावी चैतन्य? चैतन्य म्हणतो, म्हणजे? मग अर्जुन म्हणतो, अरे यार, कुत्रा भुंकला म्हणून त्या माणसाला एवढा संशय आला आणि त्याने डायरेक्ट पोलिसांना कॉल केला. मग चैतन्य म्हणतो, म्हणजे तुला काय वाटतंय की हा जो महेंद्र पोरगावकर आहे तो मैपत दामिनीचा माणूस आहे का? अर्जुन म्हणतो, अरे वाटतंय नाही, आहेच बाबा, आहेच. खरं आहे ना प्रेक्षकांनो, असं कोणी कुत्रं भुंकतंय म्हणून डायरेक्ट पोलिसांना फोन करतं का? बरोबर आहे अर्जुनचं. अर्जुन म्हणतो, आता ना आपण कन्फर्मेशनसाठी त्या माणसाशी बोलूयात, त्याचा पत्ता आहे त्यामध्ये, चल तो इथेच कुठेतरी राहतो म्हणे, जाऊयात आपण. पण व्हॉट अ कोइन्सिडंट, तो आश्रमाच्या जवळच राहतो. असो, आता पुन्हा नागराज आणि मैपतचा सीन दाखवलाय. नागराज म्हणत असतो, अरे मला तर वाटतंय की मधुकर पाटील काही या खुनातून सुटत नसतो. असं तर त्यांना जेल वगैरे नाही झाली अजून, पण नक्की जातील ते तुरुंगात. मग मैपत काय म्हणतो माहिती का प्रेक्षकांना, मला असं आलं त्याच्या वाक्याचं. तो म्हणतो, अरे ते मधुकर पाटलाला ना कोणती तरी मोठी इंग्रजी जामीन मिळालेली आहे. बिचारा
आता नागराज म्हणतो, अरे बाबा मैपत, त्याला अँटीसिपेटरी बेल म्हणतात, मला पण काही कळेना बाबा नेमकं काय प्रकरण आहे. मैपत म्हणतो, अरे हा नागराज शेठ तेच ते, पण ते दामिनीबाईच्या कृपेने, त्यांच्या डॉक्यालिटीने काय झालं, त्या अर्जुन सुभेदारच्या केसमधली हवाच निघून गेली. आता किती तो कॉन्फिडन्स, बाप रे बाप. आता मैपत म्हणतो, अरे कुठल्या तोंडानं तो सांगणार तिथे की विलासचा खून त्या मधुकर पाटलाने केला नाही म्हणून. अरे शक्यच नाही, आता सगळे आळ मधुकर पाटलांवरच येणार. मग साक्षी खुश होऊन जाते बरं का, आणि म्हणते, वा अण्णा, ग्रेट ग्रेट. म्हणजे दामिनी मॅमने खरंच खूप स्मार्ट मूव्ह घेतली आहे. आणि मग ही साक्षी हसते, आणि साक्षीला हसताना बघून मैपत आता गाणं म्हणायला लागतो, आनंदी आनंदगडे, हे इकडे तिकडे चोहीकडे, हे इकडे. आज जरा चाल बदलली बरं का प्रेक्षकांनो. आणि मग नागराज म्हणतो, अरे मैपत तुला काय झालं अचानक. मग मैपत म्हणतो, अरे नागराज शेठ, माझ्या आयुष्यातली सगळी किमती चीज मला मिळाली. नागराज शेठ, माझ्या आयुष्यातली किमती चीज हरवली होती हो, ती आज मला मिळाली आहे. नागराज म्हणतो, कुठली रे. मग हा मैपत म्हणतो, माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरचं हसू, माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना, त्याची किंमत कुठलेच माणिक मोती सोनं नाणं भरून काढू शकत नाही नागराज शेठ. अशी किमती चीज माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर हसू, ती किमती चीज म्हणजे माझी लेक. अरे आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. असं म्हणून तो साक्षीकडे बघतो आणि म्हणतो, हसत राहा पोरी, हसत राहा. आता तो सुभेदार रडणार आणि त्याच्या स्टाईलमध्ये तो नाचत असतो, आणि त्या आनंदी आनंदगडेला वेगळी चाल लावून नाचत असतो. आणि साक्षी हसत असते आणि म्हणत असतो, अरे हसली रे हसली, माझी पोरगी हसली. काय ते प्रेम आहे बाबा मैपतचं पोरीवर. बाबा बाबा, मैपतचं काय, सगळ्याच वडिलांचं मुलीवर एवढं प्रेम असतं. तर पुढच्या सीनकडे वळूयात. अर्जुन आणि चैतन्य त्या माणसाकडे पोहोचले ज्याने कुत्र्याला तिथे पोहोचवलं होतं आश्रमात. तर आता त्या माणसाला बोलवलं अर्जुने, त्याच्या घराजवळ गेलाय. तो दार वाजवल्यावर तो बाहेर येतो आणि अर्जुन विचारतो, तुम्ही महेंद्र पोरगावकर का. मग तो माणूस म्हणतो, हो हो मीच तो, काय काम होतं तुम्हाला. मग अर्जुन म्हणतो, आश्रमामध्ये जी डेड बॉडी सापडली आहे त्या बाबतीत मी चौकशीला आलोय. मी अर्जुन सुभेदार, मी वकील आहे, आणि हे माझे असिस्टंट चैतन्य गडकरी. तो माणूस म्हणतो, अच्छा, तर तुम्ही वकील लोक आहात का, विचारा विचारा, काय विचारायचंय. अर्जुन म्हणतो, तुम्ही जेव्हा पोलिसांना फोन केला तेव्हा नेमकं काय काय घडलं ते ऐकायचंय मला. मग तो माणूस सांगतो की अहो, मी त्या दिवशी पोलिसांना सांगितलं, मी बॉबी नावाच्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेलो होतो, तर तो अचानक चालता चालता जोरजोरात भुंकायला लागला, आश्रमाच्या बाजूने मला खेचायला लागला हो. मग मला लक्षात आलं की आश्रमाच्या मागच्या बाजूला डेंजर मामला आहे काहीतरी, म्हणून मग मी पोलिसांना कळवलं. आणि आता त्या क्षणाला अर्जुनला आठवतं बरं का प्रेक्षकांनो, की अर्जुनला त्याच साईडला एक असा फाटलेला शर्ट सापडलेला असतो, आणि मग अर्जुनला तो सिक्वेन्स कळतो की आपल्याला या गोष्टीचा सुगावा आधीच लागला होता, पण ती गोष्ट पूर्णपणे खणून काढण्यात आली नव्हती. तर असो, आता त्याला अचानक ते आठवलं आणि तो म्हणतो, काय हो, पोलीस रिपोर्ट सांगतंय की ती डेड बॉडी बऱ्याच महिन्यांपासून तिथे होती, आणि अचानक तुमचं कुत्रं म्हणजे आधी कधी भुंकलं नाही का, अचानक कसं काय भुंकलं. मग आता तो माणूस म्हणतो, अहो भुंकत होतं ते कुत्रं आधी पण मी कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. आणि त्याचं काय आहे की मी जरा राहायला नवीन आलोय ना इथे, मी नेहमी विचार करायचो या जागेत काय आहे, तिथे काय आहे, म्हणजे मला ना जरा संशय होताच. पण आज बॉबीने एवढा तमाशा घातला की मी डायरेक्ट पोलिसांना फोन ठोकला बघा. आता त्याच्या बोलण्यामध्ये सुसूत्रता नव्हती आणि त्याचे हावभाव सुद्धा जरा घाबरल्यासारखे होते, जे अर्जुनने टिपलेत आणि चैतन्यने सुद्धा. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, थँक्यू सो मच, काही विचारायचं असल्यास आम्ही येऊ पुन्हा तुमच्याकडे. मग आता तो माणूस म्हणतो, हरकत नाही साहेब, या ना, पुन्हा या. असं म्हणून तो पटकन घरात जातो आणि दार लावून घेतो. आणि आता अर्जुनला जे कळायचंय ते कळलंय. तर असो, आता एवढाच काय तो हा सीन दाखवलाय, पण आता एकदा मध्ये घरचा सीन दाखवला आणि पुन्हा अर्जुनचा सीन दाखवला त्यांनी. आता शेवटचे सीन आहेत. प्रिया आता मुद्दाम घरच्यांना बघा कशी पुन्हा उगाच घाबरवायचा प्रयत्न करत असते. आता हिचं हे बोलणं सारखं सारखं ते घरच्यांना खटकतच आहे. प्रिया म्हणते, बाप रे, म्हणजे सगळेजण बसलेत, पूर्णाजी आहे, कल्पनाताई, प्रतापराव, सगळेच आहेत. आता प्रिया म्हणते, आपण घरचं वातावरण बदलण्यासाठी किती प्रयत्न करतो आहे ना, या घरात फक्त सुभेदारच राहत नाहीत ना, बाहेरचे लोक सुद्धा राहतात.
त्यांनी पूर्वी करून ठेवलेल्या पापांची शिक्षा आपल्याला भोगायला लागू नये म्हणजे झालं. उगाचच यांना घाबरवते बरं का पूर्णाजीला, प्रतापरावांना. पण आता तेवढ्यात त्यांनी सायलीला खाली येताना दाखवलंय. आता सायलीला चक्कर आली होती आणि ती तिथल्या तिथे पडली होती, तर तिच्या पायाला का दुखतंय हा मला प्रश्न पडलाय, कारण ती लंगडत लंगडत येतीये. आणि आता प्रतापराव म्हणतात, काय ग सायली, अरे बेटा तू खाली कशाला आलीस? म्हणजे कदाचित तिला अशक्तपणा आला असावा म्हणून ती असं चाचरत येतीये. प्रतापराव म्हणतात, अगं बेटा सायली खाली का आलीस? तुला आराम करायला सांगितला होता ना. सायली म्हणते, बाबा झोपून राहिले असते ना तर मनात नको नको ते विचार आले असते. तुम्हा सगळ्यांसोबत बसावं बरं वाटेल ना मला, म्हणूनच खाली आले. मग प्रतापराव म्हणतात, आण ग विमल खुर्ची आण. आता लगेच विमलताई खुर्ची आणतात. मग सायलीला म्हणतात, बसा बरं सायलीताई, बसा खाली. मग सायली म्हणते, अहो विमलताई बसून बसून ना कंटाळा येईल बघा मला. आज आपण मेथीची भाजी करणार होतो ना, मी फोडणी घालते. मग प्रतापराव म्हणतात, काय सायली वेडी आहेस का बेटा? अगं लगेच काय कामाला लागली आहेस? मग पूर्णाजी पण तिच्याकडे बघतात बरं का. आता खरं तर त्यांना बोलायचंय तोंडानी पण अजून त्यांचे शब्द बाहेर येईनात, अडकलेत जरा मध्ये. येतील काळजी करू नका, येतील सगळे बाहेर येतील शब्द. आणि तिथे कल्पनाताई पण आहेत, त्यांनाही वाटतंय की सायलीने काम करू नये, आराम करावा. मग विमल म्हणते, सायलीताई तुम्ही उठून आल्यात ना खाली, पण आता तुम्ही स्वयंपाक वगैरे नाही करायचा, मी तुम्हाला स्वयंपाकाला हात लावू देणार नाहीये. आणि ही विमल जेव्हा बोलत असते ना प्रेक्षकांनो, तेव्हा कुठे ना कुठे पूर्णाजी आणि कल्पनाताई सुद्धा सायलीला असं सांगतायत की तिने आराम करायला हवा, असं त्यांच्या नजरेतून लक्षात येत आहे. तर आता तो पाय चेपायचा जो सीन आहे ना, तो आपल्याला उद्या सुरुवातीला लगेचच दिसेल, तो आज त्यांनी दाखवलेला नाहीये. आता प्रिया पण लागली होला हो करते, हो सायलीने आराम करायला हवा. असो, आता पुन्हा बघा शेवटचा सीन आहे. अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं त्यांनी दाखवलंय. आता ते त्या माणसाच्या घराबाहेरच बोलताय. अर्जुन सांगत असतो चैतन्याला, चैतन्य कुत्र्याचे सेन्सेस असतात ना ते खूप स्ट्रॉंग असतात बघ, शार्प असतात. हा डॉग वॉकर जर कुत्र्याला घेऊन तिथे फिरवायला जात होता तर कुठल्या तरी कुत्र्याने आधी तिथे भुंकण्याचा प्रयत्न केलाच असेल ना. म्हणजे बघ ना रे, कुठल्या तरी कुत्र्याने ती बॉडी आधी शोधायला पाहिजे होती ना. म्हणजे या एरियातली कुत्री सुद्धा आधी कधीच भुंकली नाहीत रे. म्हणजे मग ती बॉडी आत्ताच कशी काय सापडली असावी? मग चैतन्य म्हणतो, नेमकी आत्ताच म्हणजे रे अर्जुन? मग अर्जुन म्हणतो, म्हणजे दामिनीला जेव्हा हे दिसलं ना चैतन्य की केस आपल्या बाजूने झुकतीये आणि ती हरणार आहे, तेव्हा तिला ते सहन झालेलं नसणार आणि तिने हे प्रकरण वर उकरून काढलेलं आहे. म्हणूनच तिने हे जे काही माइंड गेम आहेत ना ते खेळायला सुरुवात केली आहे बघ. मग चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन, मला एक लक्षात येत नाहीये की काही महिने आधी इथे बॉडी होती, हे दामिनीला कसं काय कळलं? आणि तिचा आणि आश्रमाचा तर काही महिन्यापूर्वी संबंधच नव्हता. मग लगेच अर्जुन म्हणतो, अरे महिपतचा होता ना संबंध, महिपतला तर माहित होतं ना सगळं. म्हणजे आश्रम केसशी सुद्धा आणि आश्रमाच्या जागेशी सुद्धा महिपतचाच संबंध होता चैतन्य. अरे ही बॉडी महिपतनेच पुरली असणार आहे आणि दामिनीने त्या महिपत थ्रू आणि या माणसा थ्रू ती टीप मुद्दाम बाहेर काढलेली असणार आहे आत्ताच. चैतन्य म्हणतो, अरे यार असं असेल तर हा मोठा प्लॅन आहे यार अर्जुन. अर्जुन म्हणतो, असू दे ना असू दे, पण मी त्यांचा प्लॅन त्यांच्यावर परत लोटवणार. आणि या प्लॅन मध्ये मधुभाऊच नाही, दामिनीच्या प्लॅन मध्ये त्या महिपतलाच कसा अडकवतो ना ते बघच तू चैतन्य. तर मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, अर्जुनला त्यांनी एवढं कसं काय हलक्यात घेतलं हे त्यांना माहिती बाबा. पण असो, आता पुढे काय काय होतंय ते बघत राहूया. आणि तो जो पाय चेपायचा सीन आहे ना, जो 4-5 दिवसापासून आपण बघतोय तो प्रोमो, तो आपल्याला आता उद्या बघायला मिळणार आहे, कारण पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय. प्रतापराव मुद्दाम म्हणतात या प्रियाला, अगं तुझ्या मनात आलंय ना बाई, मग चेपून टाक बरं सायलीचे पाय. ही उगं नाटकं करत बोलत असते, चेपले असते ग सायली मी तुझे पाय, पण ते काय आहे ना. मग प्रतापराव म्हणतात, काही कारण देऊ नकोस बेटा, तुझ्या आलंय ना मनात, मग चेपून टाक बरं सायलीचे पाय. तर आता हिला सायलीच्या पायाशी आणलंय खरी, पण आता ही कधी एक्सपोज होते ना प्रेक्षकांनो, त्याची उत्सुकता लागली आपल्याला. बघूयात पुढे पुढे काय काय घडतंय ते. ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात प्रेक्षकांनो उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.